मित्रांनो, तुम्हाला जर उन्हाळ्यात कोथिंबिरीची जर लागवड करायची असेल, तर अशा परिस्थितीमध्ये कोणकोणते आपण हायब्रिड वाणाची निवड करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, उन्हाचं तापमान सहन करणारं बियाणं असलं पाहिजे. त्यासोबतच मित्रांनो, हिरवीगार कोथिंबीर आणि कमीत कमी दिवसामध्ये वाढ, त्यासोबतच कमीत कमी दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी जी वाण आहे, त्याविषयीची आपण चर्चा करणार आहोत. त्यासोबतच मित्रांनो, त्याच्यामध्ये सेंटेड कोथिंबीर बियाणं कोणतं असणार आहे, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. एकंदर मित्रांनो, तुम्हाला उन्हाळ्यात जर कोथिंबिरीची लागवड करायची आहे, साधारणतः फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जर कोथिंबिरीची लागवड करायची असेल, तर त्यामध्ये मित्रांनो, तुमच्यासाठी मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 5-6 व्हरायटी घेऊन आलोय. त्या व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची, हायब्रिड व्हरायटीची निवड करून तुम्ही चांगल्या प्रकारे कमीत कमी दिवसामध्ये उत्पादन हे घेऊ शकतात. एकंदर मित्रांनो, उन्हाळ्यात कोथिंबीर पिकाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामध्ये मित्रांनो, त्या व्हरायटींचा जर आपण विचार केला, तर त्यामध्ये मित्रांनो, नंबर 1 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो, नामधारी सीडची सुरभी. मित्रांनो, सुरभी ही व्हरायटी देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. चांगल्या प्रकारे उत्पादन क्षमतेला ही व्हरायटी मानली जात असते. त्यासोबतच मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला याची जर लागवड करायची असेल, तर सर्वोत्तम बियाणं म्हणून तुम्ही नामधारी सीडची सुरभीची लागवड करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, इष्ट-विष्ट सीडची जी रामसेज नावाने नावाजलेली जी व्हरायटी येते, त्या रामसेज व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, बायोसीडची रुची या व्हरायटीकडे देखील जाऊ शकतात. ही व्हरायटी देखील नावाजलेली व्हरायटी आहे. त्यासोबतच मित्रांनो, अशोक A5 म्हणून जी व्हरायटी येते, ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे. अशोक A5 या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, अंकुर सीडची नूतन ही देखील नावाजलेली, त्यासोबतच उत्पादनाला देखील चांगल्या प्रकारची ही व्हरायटी मानली जात असते. मित्रांनो, या ज्या व्हरायटी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, या व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात. उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे ज्या व्हरायटी आहेत, या व्हरायटी चांगल्या प्रकारे येत असतात. त्यासोबतच मित्रांनो, जर्मिनेशनचा जर आपण विचार केला, तर व्यवस्थितपणे जर बीज प्रक्रिया वगैरे जर केली, तर चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगतो 80-85-90% जर्मिनेशन आपल्याला या व्हरायटींचं बघायला मिळत असतं. त्यासोबतच मित्रांनो, उन्हाचा ताप देखील चांगल्या प्रकारे सहन करत असतात आणि कमीत कमी दिवसामध्ये चांगले उत्पादन देणाऱ्या या व्हरायटी आहेत. यापैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून तुम्ही लागवड ही कोथिंबिरीची करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धान्यांची लागवड करत असताना प्रति एकरासाठी किती किलोग्रॅम बियाणाची आवश्यकता असणार आहे. तर यामध्ये मित्रांनो, साधारणतः 12 ते 14 किलोग्रॅमपर्यंत प्रति एकरासाठी तुम्ही जे बियाणं आहे, या बियाणाचा वापर करू शकतात. प्रति एकरासाठी चांगल्या प्रकारे ही दाट वगैरे उतरत असते. फुटवा देखील चांगल्या प्रकारे या व्हरायटींचा तुम्हाला बघायला मिळणार आहे. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो, या बियाणाविषयी जर काही तुम्हाला शंका असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला 100% उत्तर हे दिलं जाईल.